तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते नागपूरमधून। नागपूरमध्ये आणखी एक पूल उद्घाटनापूर्वीच क्षतिग्रस्त झालेला आहे। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 53 वरती पुलावरती अर्थातच मोठ्या प्रमाणात हानी झालेली पाहायला मिळते। नागपूरचा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग खचल्याने कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। महामार्गावरील रस्ता देखील टेकडीचे दगड पडलेले आहेत आणि त्यामुळे खचलेला आहे। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 53 वरील मासूल कसा घाट परिसरात हे मोठे भगदाड पडले। अधिक माहिती घेऊयात। संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, काय नेमका हा सगळा प्रकार? अगदी धक्कादायक बातमी आहे। पूर्व विदर्भात आपल्याला माहिती आहे गेले 3 दिवस संततधार पाऊस सुरू होता आणि या संततधार पावसामुळे कित्येक ठिकाणी रस्त्यांना प्रचंड क्षती झाल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। याच मालिकेत आता ही नवीन आणि अत्यंत किंवा सर्वात धक्कादायक अशी घटना आहे असं म्हटलं तरी चालेल। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 53 वरील गोंदिया जिल्ह्यातील हा उड्डाणपूल आहे आणि हा उड्डाणपूल एका बाजूने अत्यंत मोडकळीस आल्यासारखा खचून गेलेला आहे आणि त्यामुळे या उड्डाणपुलाच्या निर्माण कार्याच्या दर्जावर गंभीर प्रश्न लागलेला आहे। आपल्याला इथे सांगू देऊ इच्छितो की इथे या राष्ट्रीय महामार्गावरील हे उड्डाणपुलाचं अजून उद्घाटन व्हायचं होतं आणि अवघ्या 6 महिन्यापूर्वीच सदर पुलाचं बांधकाम पूर्ण झालं होतं असं तिथली स्थानिक सांगतायत आणि यामुळे या कंत्राटदार कंपनीनं जे बांधकाम केलं त्या बांधकामाच्या गुणवत्तेवर अत्यंत गंभीर प्रश्न उभा झालेला आहे। एवढंच नव्हे तर त्याच्या जवळूनच हा जो राष्ट्रीय मार्ग आहे क्रमांक 53 त्याचवरील मासूल कसा घाट परिसरामध्ये तिथे दगड पडल्यामुळे टेकडीवरून रस्ता खचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक बाधित झालेली आहे आणि त्यामुळे आता या रस्त्यावरून कशी दुरुस्ती केली जाणार, किती वेळात ती पूर्ण होणार असे प्रश्न देखील उभे राहिलेले आहेत। पण शिवाय गुणवत्तेवरती सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उभा झालेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र अर्थातच या कामामुळे दर्जा लक्षात आलेला आहे आणि लवकरच पोलखोल झालेली आहे संपूर्ण महामार्गाची।